तेंडुलकरचा मुलगा अर्जुनच्या विवाह सोहळ्याचं यावेळी एका वाक्यातच वर्णन करता येईल। मुंबईत पार पडलेल्या देखण्या लग्न समारंभाची दिवसभर मीडियात आणि जनसामान्यांमध्ये जोरात चर्चा होती। सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुनचा शाही विवाह सोहळा मुंबईतल्या वरळीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला। सानिया चांडोकशी अर्जुननं लग्नगाठ बांधली। एकमेकांना वरमाला घातल्यानंतर नवविवाहित जोडप्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला। क्रिकेट कोहिनूर पुत्राच्या या सोहळ्याला क्रिकेट, राजकारण, उद्योग, सिने जगतातील अनेक दिग्गज वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वधूवरांना शुभेच्छा दिल्या। ठाकरे बंधूंनीही या सोहळ्याला उपस्थित राहत तेंडुलकर कुटुंबियांचं अभिनंदन केलं। जोडप्याला आशीर्वाद द्यायला ज्येष्ठ गायिका आशा भोसले तसंच गायक शंकर महादेवनही पोहोचले। भारताचे दिग्गज सलामीवीर माजी कर्णधार सुनील गावस्करही आवर्जून उपस्थित राहिले। तर सचिनचे संघ सहकारी राहिलेले महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, मोहम्मद कैफ, इरफान, युसुफ पठाणसह पृथ्वी शॉ सुद्धा लग्नासाठी पोहोचले। सिने क्षेत्रातील मोठ्या कलाकारांचीही मांदियाळी सोहळ्याला पाहायला मिळाली। बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक, ऐश्वर्याही पोहोचले। शाहरुख खान सहकुटुंब तसंच आमिर खान यांनीही सोहळ्याला हजर राहत वधूवरांना शुभेच्छा दिल्या। एकूणच सचिनच्या मुलाच्या लग्नातल्या या सेलिब्रिटी वऱ्हाडींची चर्चा सोशल मीडियापासून जनसामान्यांपर्यंत दिवसभर सुरू राहिली। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये T20 वर्ल्ड कपची सेमीफायनल सुरू आहे। या मॅचच्या तिकिटांचा मुद्दा